येत्या 2 डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे। तर मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र असा महिना मानला गेलेला आहे। जसं की आपण श्रावण महिना असतो त्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्याला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्व आहे। आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंती असते, चंपाषष्ठी असते, त्याचप्रमाणे महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत सुद्धा असतात। तर यंदा 2024 मध्ये 4 मार्गशीर्षचे गुरुवार आलेले आहेत। तर पहिला गुरुवार हा 5 डिसेंबरला आहे, दुसरा गुरुवार 12 डिसेंबर रोजी आहे, तिसरा गुरुवार हा 19 डिसेंबरला आहे, चौथा गुरुवार हा 26 डिसेंबरला आहे। तर चौथ्या गुरुवारी म्हणजे 26 डिसेंबरला एकादशी सुद्धा आलेली आहे। तर या दिवशी आपल्याला जर ज्यांची एकादशी असेल तर त्यांचं म्हणजे त्यांनी कसं करावं, या दिवशी उद्यापन करायचं की नाही। आता बघा, ज्यांची एकादशीचं पण व्रत आहे आणि गुरुवारचं पण व्रत आहे 26 डिसेंबरला, त्यांना काय करायचं आहे बघा, आपल्याला एकाच दिवशी 2 व्रतांचं फळ कधीच मिळत नसतं। त्याच्यामुळे आपल्याला एकतर तुम्ही त्या दिवशी एकादशी करा आणि उद्यापन तुम्ही पुढच्या गुरुवारी सुद्धा करू शकता। आता बघा, यंदा यावर्षी 4 मार्गशीर्ष गुरुवार आलेले आहेत, मागच्या वर्षी 5 आले होते। तर आता बघा, तुमचा असा प्रश्न असेल की समजा पहिलाच गुरुवार आहे आणि पहिल्याच गुरुवारी पिरियड्स आले किंवा काही अडथळा आला, सूतक आलं, तर तुम्हाला काय करायचं, तर तुम्हाला त्याच्या पुढच्या गुरुवारपासून सुरुवात करायची आहे। आता बघा, महालक्ष्मीच्या व्रताचं पुस्तक असतं, ते तुम्हाला इथे फ्लॅश होत असेल वरती, तर त्या पुस्तकामध्ये असं सांगितलेलं आहे की कुठल्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून म्हणजे शुक्ल पक्षाच्या पहिल्या गुरुवारपासून आपल्याला महालक्ष्मीच्या व्रताची सुरुवात आपण करू शकतो। आता बघा, पहिला कुठलाही महिना म्हणजे असं जानेवारी फेब्रुवारी नाही, मराठी महिने। आता मराठी महिना जो आहे हा अमावस्येनंतर सुरू होत असतो। तर तुम्हाला अमावस्येनंतरचा जो काळ आहे तो शुक्ल पक्ष मानला जातो आणि पौर्णिमेनंतरचा हा कृष्ण पक्ष असतो। तर तुम्हाला अमावस्येनंतरचा जो पहिला गुरुवार येतो दर कुठल्याही महिन्यात, तेव्हापासून तुम्हाला या व्रताची सुरुवात करायची आहे, चालते जर काही अडथळा आला तर। जर मार्गशीर्ष महिन्यापासून जर तुम्ही करत असाल तर अतिउत्तम। मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र असा महिना मानला गेलेला आहे। तर तुम्हाला जे लोक करत असतील उपवास, म्हणजे खूप वर्षापासून सातत्याने जे लोक हा व्रत करताय, याची पूजा मांडणी वगैरे करतायत, त्यांच्यासाठी ठीक आहे, त्यांना माहितीच असेल, त्यांना भरपूर अनुभव सुद्धा आले असतील। पण जे लोकांनी केलं नाही आजपर्यंत, जे नव्याने सुरुवात करायचा प्रयत्न म्हणजे विचार करताय, त्यांनी या वर्षीपासून सुरुवात करू शकता। आता समजा काही लग्नच असेल तुमच्याकडे किंवा सख्या भावाचं लग्न असेल, म्हणजे जवळपास चुलत दिराचं लग्न असेल किंवा मग डिलिव्हरी असेल कोणाची, तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही जर सातत्याने खूप वर्षापासून हे व्रत करत आलेले आहे, तर तुम्ही यावर्षी स्किप केलं हे व्रत तरीही चालतं, तुम्ही पुढच्या वर्षीपासून पुन्हा सुरुवात करू शकता। देवाला तेवढी क्षमा मागून घ्या की यावर्षी माझ्याकडून मी करू शकणार नाही अशा अडथळ्यामुळे, त्याच्यामुळे तुम्ही 2025 पासून मार्गशीर्षच्या व्रताला पुन्हा सुरुवात करू शकता। आता बघा, जर कोणाचे 11 गुरुवारचे व्रत सुरू असेल आणि त्या दरम्यान हे मार्गशीर्ष गुरुवार आले, तर तुम्हाला काय करायचं आहे ना, तेवढ्या दिवसांसाठी 11 गुरुवारचे व्रत थांबवायचे आहे। मार्गशीर्षचे 4 गुरुवार संपले, उद्यापन झाल्यानंतर तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता, म्हणजे पुन्हा कंटिन्यू करू शकता तिथून, किंवा मग तुम्हाला काय करायचं, स्किप करायचे मार्गशीर्ष गुरुवार। जर शक्य असेल तर तुम्हाला इच्छा आहे की ते 11 गुरुवार मी कंटिन्यू करते, तुम्ही ते करा आणि या वर्षीसाठी मार्गशीर्ष गुरुवार तुम्ही स्किप करू शकता। असं काहीही नाहीये, फक्त देवी मातेला क्षमा मागा, कारण की हरतालिकेच्या व्रताप्रमाणे काही कडक नियम या व्रताचे नाहीये। तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही सुरू करू शकता आणि तुम्ही म्हणजे कधी पण जेव्हा तुमची इच्छा झाली किंवा होऊ शकते तर तुम्ही करा, आणि तुम्हाला वाटलं की नाही होणार किंवा काय किंवा कोणाकडून तुम्ही करून घ्या। म्हणजे अगदी सोपे व साधे असे हे व्रत आहेत, त्याच्यामुळे तुम्ही याला सुरुवात करू शकता, किंवा तुम्हाला वाटलं तर तुम्ही थांबवू सुद्धा शकता। आता बघा, तुम्हाला तुमची खूप इच्छा आहे मनापासून हे व्रत करायची, पण अगदीच तुमची तब्येत म्हणजे साथ देत नाहीये, तब्येत म्हणजे वय झालेलं आहे आणि उपवास करणं तुम्हाला शक्य नाही, तर अशा केसमध्ये तुम्ही ना उपवास नाही केला तरी चालेल, फक्त सेवा तुम्ही करा, पूजा मांडणी करा शक्य असेल तर, किंवा कोणाकडून करून घ्या आणि सेवा तुम्ही आवर्जून करा या दिवशी। आणि आता दुसरं असं की बघा, तुम्हाला या व्रतामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला फक्त फलाहार घ्यायचा आहे। आता तुम्हाला हे पुस्तक जे आहे महालक्ष्मी मातेच्या व्रताचं, जे तुम्हाला वरती फ्लॅश होत असेल, त्याच्याच त्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की हे व्रत जे आहे ना, ते फक्त फलाहार करून करायचं आहे। फलाहार म्हणजे आता फळं तुम्ही घेऊ शकता, दूध वगैरे तुम्ही घेऊ शकता, राजगिरा तुम्ही खाऊ शकता या दिवशी, राजगिराचे लाडू वगैरे, किंवा मग तुम्ही कॉफी चहा सुद्धा या दिवशी घेऊ शकता। पण तुम्हाला या व्रताच्या दिवशी मिठाचं खायचं नाहीये। तुम्ही संध्याकाळी छान नैवेद्य लावा, देवासाठी काही गोडधोड बनवा आणि तेव्हा मग तुम्ही उपवास सोडा।
पण असं या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे, मी वेगळं काही सांगत नाहीये. त्या पुस्तकानुसारच असं आहे की फलाहार या दिवशी तुम्हाला करायचा आहे. आता बघा, अगदी साध्या व सोप्या पद्धतीने या व्रताची मांडणी कशी करायची, आता ती प्रत्यक्ष मांडणी कशी करायची याच्याबद्दलचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ मी नंतर लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तोपर्यंत मी तुम्हाला तोंडी सांगते की मांडणी कशी करायची. आता बघा, ज्या ठिकाणी आता ज्या दिवशी व्रत आहे त्या दिवशी छान छान म्हणजे लवकर उठायचं आहे. छान गोमूत्र टाकून तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकून तुम्ही छान आंघोळ करू शकता, कारण की गोमूत्राने ना शुद्धीकरण आपलं होत असतं. आणि ज्या ठिकाणी आपल्याला व्रताची मांडणी करायची आहे, तुम्ही ही मांडणी पूजा मंदिरासमोर सुद्धा करू शकता, किंवा मग तुमची इच्छा असेल की छान मोठी आणि अशी छान ऐसपैस पाहिजे तर तुम्ही शेजारी वगैरे सुद्धा करू शकता मंदिराच्या, किंवा जिथे पण जी जागा आहे जिथे तुम्ही नेहमी दुसऱ्या पूजा मांडत असता, फक्त बेडरूम सोडून तुम्ही तिथे मांडणी करू शकता. आणि आता बघा, जिथे आपल्याला मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ गोमूत्राने पुसून घ्या. त्यानंतर तिथे रांगोळी काढा. त्यानंतर त्यावर चौरंग पाट ठेवा. चौरंग पाटावर छान वस्त्र अंथरा, लाल वगैरे जे लक्ष्मी मातेला प्रिय आहे कलर ते तुम्ही त्यावर अंथरा. त्यानंतर आपल्याला मध्ये तांदळाची एक रास करून घ्यायची आहे, त्यावर पाण्याने भरलेला कलश तुम्हाला ठेवायचा आहे. त्या कलशामध्ये ना 5 फांद्या तुम्हाला घ्यायच्या आहे. 5 फांद्या म्हणजे 5 वेगवेगळ्या प्रकारचे झाडाच्या फांद्या तुम्हाला घ्यायच्या आहे. जर त्या नाही मिळाल्या तर तुम्ही आंब्याच्या डहाळ्या सुद्धा घेऊ शकता. आता त्या 5 पत्रींवरनं कमीत कमी एका पत्रीवर प्रत्येकी 5 पाने असावीत, अशी 5 वेगवेगळ्या प्रकारच्या झाडाच्या म्हणजे फुलाच्या फळाच्या झाडाच्या तुम्हाला फांद्या घ्यायच्या आहेत. आता तुम्हाला त्या कलशामध्ये ना स्वास्तिक काढून घ्यायचं कलशाच्या बाहेरून. त्यानंतर खालून वर अशा 5 प्रकारे तुम्हाला हळदी आणि कुंकवाचे बोटे तुम्हाला कलशाच्या बाहेरच्या साईडला अशा प्रकारे तुम्हाला 5 बोटे कलशाच्या बाहेरच्या साईडला ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर ड्रेस वगैरे असेल छान तर तुम्ही त्या म्हणजे कलशाभोवती त्याच्यानंतर तुम्हाला त्या पत्रीच्या वरती नारळ तुम्हाला त्या पाण्या म्हणजे आधी त्या कलशामध्ये तुम्हाला सुपारी टाकायची आहे, हळद कुंकू अक्षदा फूल, त्याच्यानंतर पत्री तुम्हाला टाकायची आहे म्हणजे 5 झाडाची वेगवेगळी पाने. त्यानंतर तुम्हाला त्यावर नारळ ठेवायचा आहे. माता स्वरूप म्हणजे लक्ष्मी स्वरूप आपण हे नारळ ठेवणार आहोत. त्या नारळाला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर मुकुट वगैरे असेल, आता बघा आजकाल खूप मार्केटमध्ये वेगवेगळं छान डेकोरेटिव्ह असे मुकुट वगैरे मिळतात, ते मुकुट वगैरे सुद्धा तुम्ही लावाल जेणेकरून तुमची पूजा आणखी सुंदर वाटेल, एकदम अशी छान उठून दिसेल, तर तुम्ही ते लावू शकता. त्यानंतर मग जो पण साज तुमच्याकडे असेल, गळ्यातलं असेल म्हणजे गजरा हार वगैरे तुम्ही ते व्यवस्थित छान वाहू शकता. नारळाला त्या कलशाला छान हळदी कुंकू लावून त्यांची पूजा करा. सर्वात आधी ना 2 विड्याच्या जोडपानांवर गणपती म्हणून सुपारीची स्थापना तुम्हाला करायची आहे. त्यावर हळद कुंकू पुष्प दुर्वा तुम्हाला व्हायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 5 प्रकारची फळे घ्यायची आहे. तर 5 प्रकारची वेगवेगळी फळे घ्या, किंवा मग एकच फळ 5 वेळा ठेवा, असं तुम्ही करू शकता. आता 2 विड्याच्या जोडपानांवर तुम्हाला ना काय सुपारी खोबरं खारीक बदाम त्या 5 जण भेटतात ना 5 पुडी भेटते बाजारात, ती तुम्हाला ठेवायची आहे 5 वस्तूंची. त्यावरही हळदी कुंकू तुम्हाला व्हायचं आहे. त्याच्यानंतर ती जी महालक्ष्मीच्या व्रतकथेचं जे पुस्तक आहे तुम्हाला इथे वरती फ्लॅश होत असेल ते तुम्हाला ठेवायचं आहे. त्याची पण हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आरतीची तयारी करायची आहे. कापूर थोडा घ्यायचा आहे, फुलवात तुम्हाला घ्यायची आरतीसाठी. त्याच्यानंतर तुम्हाला ते व्रतकथा जी आहे ना महालक्ष्मी व्रतकथा, त्या पुस्तकामधली महालक्ष्मीची कथा ऐकायची म्हणजे वाचायची आहे. आणि तुम्ही शेजार पाजारीला पण बोलून हे ऐकवू शकता. आणि काही तुम्हाला हे लपून छुपून करायचं नाही, तुम्हाला छान सगळ्यांना ऐकवून सुद्धा ही पूजा करता येईल. तुमच्या मनाला चांगला आनंद पण देईल हे असं म्हणजे सगळ्यांना ऐकवून पूजा करताना, आणि तुम्हाला त्याचं पुण्य पण मिळेल. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नंतर तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. तुम्हाला मग महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. 16 वेळा तुम्ही म्हणा, 15 वेळा फलश्रुती सोडून म्हणा, आणि 16व्या वेळास तुम्हाला फलश्रुती सहित म्हणायचं आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे. लक्ष्मी मातेची आरती करा, गणपतीची आरती करा, शंकरांची आरती करा. अशा आरती करून कापूर वगैरे फिरवून तुम्हाला छान पूजा अशा प्रकारे करायची आहे. आता ही पूजा मांडणी तुम्ही सकाळी सुद्धा करू शकता आणि तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकता. आता प्रत्येक जण आपापल्या सुख सोयीनुसार करतं, आपल्या सवलतीनुसार सगळे करत असतात. तर माझं सांगायचं झालं तर मी दरवर्षी मांडणी सकाळीच करते, कारण की मला छान वाटतं. दिवसभर अशी मूर्ती छान अशी घरात अशी छान म्हणजे प्रसन्नता वाटते, म्हणून मग मी सकाळीच पूजा करत असते. पण बरेच लोक आपल्या सवलतीनुसार करतात, कोणी संध्याकाळी पण करतात. तुमची इच्छा, तुम्हाला जसं करायचं तुम्ही करू शकता.
आता अशा प्रकारे तुम्हाला अगदी साध्या व सोप्या पद्धतीने महालक्ष्मी व्रताची मांडणी करायची आहे। आणि बघा, जर तुमच्या घरात म्हणजे तुमच्या शेजारी असतील, तुमच्या मैत्रिणी असतील, जे करत नसतील त्यांना म्हणा की करा हे व्रत, खूप चांगला त्याचा असा परिणाम आहे। आता पद्मपुराणात माता महालक्ष्मीने स्वतः सांगितले आहे की जो कोणी माझं हे व्रत करेल त्याला सुखशांती, समृद्धी, ऐश्वर, धन कधीच कमी पडणार नाही। त्याच्यामुळे तुम्ही स्वतः सुद्धा करा जर करत नसाल तर, आणि तुमचे शेजारी पाजारी जे आपण मैत्रिणी असेल किंवा बहिणी वगैरे असेल सुद्धा त्यांना सुद्धा सांगा, आणि त्यांना सुद्धा, जर तुमच्याकडे शक्य नाही मांडणी ना, तुम्ही फक्त उपवास धरा या दिवशीचा आणि सेवा तुम्ही करा। म्हणजे जे पुस्तक आहे ना, त्या पुस्तकांमधली जी महालक्ष्मी व्रताचं महात्म्य तुम्ही वाचा आणि ती कथा वाचा आणि आरती करा बस। जर तुमच्याकडून शक्य आहे तर तुम्ही आवर्जूनच करा, कारण की 4च गुरुवार यावेळेस आहे आणि मार्गशीर्ष महिना अत्यंत पवित्र असा महिना मानला गेलेला आहे मंडळी। त्याच्यामुळे मी सांगेल की स्त्री असो पुरुष असो कोणी सुद्धा ज्यांच्याकडून शक्य आहे त्यांनी आवर्जूनच ही कथा वाचा आणि ही पूजा आवर्जून करा। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि